जिल्ह्यात शिंदे गटानंतर भाजपच्या निशाणावरती अजित पवार आहेत। नारायणगावमध्ये भाजपकडून अजित पवारांचा निषेध करण्यात आलाय। शिरूरमध्ये भाजपला न कळवताच बैठक घेतल्याचा निषेध केला जातोय। तर कालपासून सुरू झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेदरम्यान उत्तर पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या वादाला तोंड फुटत असल्याचं चित्र आहे। शिंदे गटाच्या शिवसेनेने बैठकीवर बहिष्कार टाकला। त्यानंतर आता भाजपच्या वतीनं जुन्नर तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेध केला जातोय। यावेळेस जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या स्थळी मोर्चा काढून त्यांच्या विरोधात घोषणा देखील दिल्यात, तर काळे झेंडे दाखवून निदर्शनही केली आहेत। तर नारायणगावमध्ये भाजपकडून अजित पवार यांचा निषेध करण्यात आला। लाडकी बहीण योजनेच्या नावात बदल केल्यानं हे आंदोलन केलं जात आहे। जुन्नरमध्ये भाजपकडून अजित पवार यांचाच निषेध केला जातोय। लाडकी बहीण योजनेचं यावेळेस खरं तर सगळं श्रेय हे अजित पवार गट लाटत असल्याचा आरोप देखील केला जातोय। नारायणगावमध्ये भाजपकडून अजित पवारांचा निषेध केला जातोय। लाडकी बहीण योजनेच्या नावात बदल केल्यानं हे आंदोलन केलं जात असल्याचं कळतं। तर लाडकी बहीणऐवजी माझी बहीण योजना असं अजित पवार गटाकडून यावेळेस सांगितलं जात होतं जनसन्मान यात्रेदरम्यान, आणि यालाच शिंदे गटानं आणि भाजपनं विरोध केलाय आणि या विरोधातच भाजपकडून अजित पवारांचा निषेध केला जातोय। नारायणगावमध्ये खरं तर हे आंदोलन केलं जात आहे। अजित पवार यांना काळे झेंडे दाखवून निषेधही केला जातोय। शिंदे गटानंतर भाजपच्या निशाणावर त्यामुळे अजित पवार पाहायला मिळतात। नारायणगावमध्ये भाजपकडून अजित पवारांचा निषेध केला जातोय। तर आंदोलनकर्ते आशाताई बुचके यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। आज सकाळपासून जुन्नर तालुक्यातल्या नारायणगावमध्ये निलम गावांसह भाजप अशा पद्धतीने अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेचा निषेध सुरू केलेला आहे। हे जे आंदोलन आहे ते कोणत्या दिशेने जाते याचा सगळा आपण आढावा घेतोय। माझ्यासोबत जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत त्यांचं काय म्हणणं आहे। काय सांगाल ताई, हे तुमचं आंदोलन कशासाठी आहे, काय मागणी आहे? भाऊ, युतीमध्ये येऊन वर्ष झालं, यांना आपण युतीत घेतलं अजित पवारांना, आणि पुणे जिल्ह्यात वाटोळं करून टाकलं। या ठिकाणी कोणताही कार्यक्रम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा फोटो लावला जात नाही। या ठिकाणी पर्यटन मंत्री ज्यांनी घोषणा केली, ज्यांनी त्या ठिकाणी निधीची तरतूद केली, पण या ठिकाणी त्यांचा देखील फोटो नाही। या ठिकाणी कुठल्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीला विश्वासात न घेता चोरून चोरून मिटिंगा का होत आहेत? कारण हा पर्यटन तालुका आहे, इथे कोणतीही एमआयडीसी नाही। आमचं म्हणणं आहे की आम्ही नाशिवंत मालाचे धनी आहोत, आणि राज्य सरकार देत आहे तर सगळ्यांना विश्वासात घेऊन देण्यासाठी देत आहे। तुम्हाला पालकमंत्री एका पाल्यासाठी नाही ठेवलं, ते अतुल बेनक्यासाठी तुम्हाला संपूर्ण जनतेला घ्यावं लागेल। तुम्हाला पक्षच नाही, महायुतीच नाही, महायुतीच्या बाहेरच्या देखील कोणी तुम्हाला आवाज दिली, साथ दिली, त्यांनी काही सांगितलं, मांडलं तर तुम्ही ऐकलं पाहिजे, आणि चांगलं असेल तर घेतलं पाहिजे, आणि विकास हा शेतकरी केंद्रबिंदू मानून केला पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे। आणि म्हणून वारंवार आमचा एक वेळ अपमान अवमान आम्ही सहन करतोय, पण नेत्याचा अवमान राज्याच्या मुख्यमंत्र्याचा आपण पाहिलं निषेधाची भूमिका आहे त्या पद्धतीने अजित पवार जे घटक पक्षांना हा पर्यटन तालुका आहे, या ठिकाणी त्यांची जी बैठक होती त्याच्यामध्ये त्यांना सामील करून घेणं गरजेचं होतं, ते पदाधिकाऱ्याला त्याच्यामध्ये समाविष्ट करून NDTV मराठी।